व्याघ्र प्रकल्पाच्या अशास्त्रीय धोरणाविरोधात वारणावतीत जनक्षोभ. 9 मार्चपासून बेमुदत आंदोलन सुरू. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातल्या वारणावती येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या चुकीच्या आणि अशास्त्रीय अंमलबजावणीमुळे चांदोली परिसरातील मानवी जीवन उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप करत मनदूर आणि उखळू परिसरातील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या धोरणांच्या निषेधार्थ 9 मार्चपासून वन विभागाच्या कार्यालयावर बेमुदत संसार मांडो आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ श्रमिक नेते डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला आहे. व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोनमधील गावांमध्ये वन्य प्राण्यांनी अक्षरशः उच्छाद मांडलेला आहे. गवे आणि रानडुकरे शेती पिकांचे नुकसान करत असून मानवी जीवावर उठलेले आहेत. बिबट्यांकडून पाळीव प्राण्यांची शिकार होण्यामागे प्रमाण वाढलेलं आहे आणि वन विभागाकडून केले जाणारे पंचनामे आणि मिळणारी तुटपुंजी भरपाई यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आंदोलकांच्या प्रमुख मागण्या सडेतोडपणे मांडत आणि वन विभागाने अशास्त्रीय धोरण बंद करा, जंगलात अन्नाची पाण्याची उपलब्धता नसल्याने प्राणी मानवी वस्तीत येत आहेत, हे धोरण तातडीने बदलावे, तसेच आणीबाणीच्या उपाययोजना म्हणून शेती आणि वस्त्यांच्या संरक्षणासाठी संरकुंपण गेट्स यासारख्या उपाययोजना तातडीनं राबवाव्यात. त्याचबरोबर मानवी वस्तीत घुसणाऱ्या हिंस्र प्राण्यांना मारण्याचे अधिकार जनतेला द्यावेत किंवा वन विभागाने स्वतः अशा प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि शेती किंवा पशुधनाच्या नुकसानीची 100% भरपाई मिळवावी. यासाठी प्रशासनाला इशारा देत या आंदोलनाची नोटीस क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि कोकरूड पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे. तसेच मागण्या मान्य होईपर्यंत शेतकरी आपल्या संसारासह कार्यालयासमोर ठाण मांडणार असल्याचं प्रशासनाची धावपळ उडाली आहे. 9 मार्चपासून सुरू होणाऱ्या या आंदोलनामुळे मनदूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.